गेली 21 वर्ष सुरू असलेल्या या स्पर्धा आजही मोठ्या प्रमाणात भरवण्याचा प्रवीण शेठ यांचा मानस आहे. सांगली हे बुद्धिबळाचं माहेरघर असल्याचं व शाळेत बुद्धिबळ ही संकल्पना राबवण्याचा आदरणीय प्रवीण शेठ व नूतन बुद्धिबळ मंडळाचे अध्यक्ष श्री सोहन शिरंगावकर यांचा संकल्प आहे. पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच सर्वाधिक 2 लाख पारितोषिकाची सूरज फिडे रॅपिड रँटिंग बुद्धिबळ स्पर्धा सांगलीत नूतन बुद्धिबळ मंडळ सांगली व सूरज फाउंडेशन कुपवाड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सूरज फिडे रँटिंग रॅपिड खुल्या बुद्धिबळ स्पर्धा 12 एप्रिल 2026 रोजी कृष्णा हल्ले बॅडमिंटन हॉल MIDC कुपवाड येथे होणार आहे. या स्पर्धा फिडे ऑल इंडिया चेस फेडरेशन, महाराष्ट्र चेस असोसिएशन व सांगली डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशन यांच्या मान्यतेने आयोजित केल्या असून या स्पर्धेची एकूण पारितोषिकं रॅपिड स्पर्धेला रुपये 2 लाखची आहेत, तर एकूण 222 पारितोषिकं दिली जाणार आहेत. स्पर्धेत प्रथम पारितोषिक 21,000 रुपये, तर द्वितीय 15,000 रुपये, तिसरे 12,000, चौथा पारितोषिक 10,000, पाचवे 7,000, सहावे 5,500, सातवं पारितोषिक 4,000, आठवं पारितोषिक 3,000, नववे पारितोषिक 2,000 रुपये, 10वे ते 15वे पारितोषिक 1,500 रुपये, 16 ते 25वे पारितोषिक 1,000 रुपये, याचबरोबर 1,799 ते 1,700, 1,699 ते 1,600, 1,599 ते 1,500, 1,499 ते 1,400 रँटिंग बिगर मानांकित अनरेटेड खेळाडूंना प्रथम पारितोषिक रुपये 5,000 प्लस ट्रॉफी, द्वितीय 3,000 रुपये प्लस ट्रॉफी, तिसरे रुपये 2,000, चौथे सहावे रुपये 1,000, 16, 35, 50 वर्षाखालील खेळाडूंना प्रथम पारितोषिक रुपये 1,500 प्लस ट्रॉफी, द्वितीय 1,000 प्लस ट्रॉफी, तसेच 3 ते 5 क्रमांकांना ट्रॉफी, तसेच 8, 10, 12, 14, 16 वर्षाखालील खेळाडूंना प्रथम पारितोषिक रुपये 1,500 प्लस ट्रॉफी, द्वितीय 1,100 रुपये प्लस ट्रॉफी, तृतीय क्रमांक 1,000 प्लस ट्रॉफी, तसेच 4 ते 10 क्रमांकांना ट्रॉफी. सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, बेळगाव, कर्नाटक यांना प्रथम पारितोषिक रुपये 1,000 रुपये प्लस ट्रॉफी, 2 ते 5 क्रमांकांना ट्रॉफी, अकॅडमी व नवकृष्णाधारी स्कूल करिता प्रथम 7 क्रमांकांना ट्रॉफी. याचबरोबर महिला, दिव्यांग, ज्येष्ठ खेळाडू, सर्वात लहान खेळाडू, सर्वात लहान महिला खेळाडू यांना प्रत्येकी 1 ट्रॉफी, अशा प्रकारे 86 रोख पारितोषिकांबरोबर 136 ट्रॉफी अशी 222 पारितोषिकं दिली जाणार आहेत. स्पर्धा वेळ 15 मिनिटं प्लस 5 सेकंद अशी आहे. माहितीकरिता नूतन बुद्धिबळ मंडळ सचिव चिंतामणी लिमये, मोबाईल नंबर 94 22 04 20 22, तर स्पर्धा रजिस्ट्रेशनकरिता श्रेयस पुरोहित, नंबर 70 20 33 90 41. स्पर्धेकरिता 10 एप्रिल 2026 पर्यंत रजिस्ट्रेशन केल्यास फी रुपये 999 भरावी लागेल. दुपारी खेळाडूंना मोफत नाश्ता कोटी भास्कर बिल्डर्स यांच्या वतीने, तर खेळाडूंची वाहतूक सूरज फाउंडेशनच्या वतीने करण्यात येणार आहे. या स्पर्धेकरिता महाराष्ट्र चेस असोसिएशन व ऑल इंडिया चेस फेडरेशन यांचे रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे, अशी माहिती अध्यक्ष सोहन शिरंगावकर व सचिव चिंतामणी लिमये यांनी दिली. स्पर्धा आयोजनासाठी सूरज स्पोर्ट्स अकॅडमी इन्चार्ज विनायक जोशी, स्कूल कमिटी सदस्य प्राचार्य सौ संगीता पागणीस, याचबरोबर नूतन बुद्धिबळ मंडळाचे उपाध्यक्ष चिदंबर कोटी भास्कर, RK प्रमोद चौले, मंडळाचे सचिव चिंतामणी लिमये, खजिनदार सौ स्मिता केळकर, कार्याध्यक्ष गिरीश चितळे, डॉक्टर उल्हास माळी, प्राध्यापक रमेश चराटे, उदय पवार, सीमा कठमाळे, माधुरी कात्रे, संजय केडगे, आतुर इनामदार, गोविंद कुलकर्णी याचबरोबर अनेक कार्यकर्ते कार्यरत आहेत. या स्पर्धेचे पंच म्हणून आंतरराष्ट्रीय पंच राजेंद्र शिदोरे, पवन राठी, शार्दूल तपासे, फिडे पंच दीपक वायचळ काम पाहणार आहेत. आपण ह्या इंटरनॅशनल चेस मॅचेस इथे MIDC मध्ये आपलं बॅडमिंटन हॉलमध्ये आयोजित करत आहोत आणि बॅडमिंटन हॉलमध्ये साधारण 12 तारखेला सगळे प्लेयर्स उपस्थित राहतील आणि या मॅचेससाठी सोहन शिरगावकर सर आणि प्रवीण लुंकड सरांचा खूप सपोर्ट आहे. प्रवीण सर ॲज युजल दरवर्षीप्रमाणे 2 लाखांची बक्षिसं घोषित केलेले आहेत आणि या बक्षिसांमध्ये आपण कॅश प्राइजेस पण काही देत आहोत आणि ट्रॉफीज देत आहोत मुलांना. आणि या स्पर्धेसाठी सगळ्यांना मी आमंत्रित करते की इथे राहून सगळ्यांनी सपोर्ट करावं प्लेयर्सना आणि येणं जाण्याची सोय पण केलेली आहे मुलांना सांगली स्टँडपासून मिरज रेल्वे स्टेशनपासून. आणि
सगळ्यांसाठी ह्या मॅचेससाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि तुम्ही ही माहिती सगळ्यांच्यापर्यंत पोहोचवावं हीच विनंती आहे. थँक्यू. आणि गावापासून म्हणजे सांगली आणि मिरज इथून सर्व खेळाडू येतात, तर त्यांची येण्याची सांगली स्टँडपासून व मिरज रेल्वे स्टेशनपासून हॉलपर्यंत येण्याची आणि त्यानंतर संध्याकाळी सामने संपल्यावर त्यांना त्या ठिकाणापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्थाही आपण करणार आहे. ही एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण करतो या स्पर्धेसाठी, की जेणेकरून खेळाडूंना येण्या जाण्याचा त्रास होऊ नये आणि सर्व सोयी इथं उपलब्ध करून दिल्या जातील. कोणकोणत्या राज्यातले खेळाडू सहभागी? संपूर्ण आत्ता तरी कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, गुजरात आणि मुंबई महत्त्वाचं आहे. पुन्हा इथून खेळाडू जास्त येतात.